हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. मी माझ्या चॅनलवर शॉर्ट अपलोड करते. एका मैत्रिणीचं म्हणणं असं की अशा याच्यात पण कॅमेरा हातात, तर माझा कुठला ॲक्सिडेंट वगैरे असं काही झालं नाही किंवा माझ्या हातांना लागलेलं नाही. आणि मी माझं डेली रुटीन, डेली लाईफस्टाईल तुमच्याबरोबर शेअर करते. तर हा सुद्धा एक त्याचाच भाग आहे आणि मी करू शकते. आता मी पालथी झोपलेली आहे, ते मी मोबाईलने शूट करू शकते, म्हणून मग शूट करून मी तुमच्यापर्यंत तर शेअर करते. तुम्हालाही माझी काळजी आहे, म्हणूनच एवढ्या सगळ्या मैत्रिणी किती छान छान कमेंट करता की स्वामी समर्थ महाराज आहे तुझ्या पाठीशी, तू लवकर बरी होशील, स्वामी ब्लेस यू, तुझ्यासाठी प्रार्थना करतो. एवढे छान छान कमेंट तुमचे जेव्हा वाचते ना, तर तेव्हा मला मॉरल सपोर्ट मिळतो तुमच्याकडून, आणि म्हणून मी हे सगळं तुमच्याशी शेअर करते. बाकी दुसरा काही हेतू नाही शेअर करण्यामागचा. आणि हां, मी कपेबल नसते शूट करण्यासाठी, माझ्या हाताला काही लागलं आहे, मी मोबाईल पकडू शकत नाही, तर मग नसतं केलं, परंतु मी शूट इझिली करू शकते. ताई मी हॉस्पिटलमध्ये आहे, कालपासून मला इथे ॲडमिट करण्यात आलं आहे, भाचं जावई आणि भाची यांच्याच हॉस्पिटलमध्ये. मला सलाईनमधून पेनकिलर इंजेक्शन देण्यात आले, परंतु मला पाहिजे तसा रिलीफ नाही मिळाला आहे. तर एखाद्या निर्णयावर पोहोचणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेब आम्हाला ते सजेस्ट करतील, त्यानुसार आम्ही तो निर्णय घेऊ. सकाळचे 11:30 वाजले, नाश्ता वगैरे झाला माझा. रात्रभर माझ्याजवळ माझी भाऊजाई ज्योती झोपलेली होती हॉस्पिटलमध्ये. सकाळी प्रशांतजी त्यांच्या हाताने पोहे बनवून घेऊन आले माझ्यासाठी, आईलाही बरोबर घेऊन आले. आई आणि ज्योती 2 दिवसापासून आलेले आहे माझ्याकडे. आता ते तिघं घरी गेले, त्यांना म्हटलं जा घरी, कारण प्रशांतजींना साईटवर जाणं गरजेचं आहे, सिन्नरला ब्रिजचं काम चालू आहे. मग आता ते तिघं घरी गेले. ज्योती स्वयंपाक करेल, प्रशांतजी लंच करून. आईलाही मी सांगितलं की सिन्नरला चालली जा. आई नाही म्हणत होती, पण आईचं बिचारीचं वय झालं आहे. मिलिंदचं असं झाल्यापासून आईची तब्येत खूप खराब झाली, खूप विचार करते ती. तिला कधी पण छातीमध्ये कळा निघता, पायाचा गोळा वर चढतो, चमक निघते. मग असं नको वाटतं. म्हटलं नाही मम्मा, मी तिला खूप कन्व्हिन्स केलं, रावण्या केल्या की प्लीज तू घरी जा. आहे ना म्हटलं, ज्योती गरज लागली तेव्हा तुला मी परत बोलवेल वाटल्यास, पण आत्ता घरी जा. तर आत्ता ते तिघं घरी गेले. परवा रात्रीपासून अशी पोटावरच झोपली आहे. पोटावर झोपूनही माझ्या पाठीला मधला एरिया पाठीचा, तिथे खूप रग लागते, बिलकुल असं कम्फर्टेबल वाटत नाही. पण आता काही करू शकत नाही. बघा, माझ्या व्हेन पण सापडत नव्हत्या सलाईन लावायला, 2 ठिकाणी ते इंट्रोकॅथ हे करावं लागलं. तर असं सध्या आहे माझं हेल्थ अपडेट. तुम्ही माझ्यासाठी प्रे करत राहा, एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि काल सकाळपासून म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर, इव्हन आजही मी ब्रेकफास्ट अशाच पद्धतीने केला, कारण की मी बसूच शकत नाही, अशी माझी कंडिशन झालेली आहे.